सुरू कर. चला सुरू करूया. अगं बाई, लाईट कशी काय गेली अचानक? काय झालं असं घाईत बोलवलं? काय गडबड झाली एवढी? मोठी गडबड झाली आहे. काय झालंय नक्की? आर्यन आला होता. आर्यन काय केलं यावेळेस? नेहमीप्रमाणे नेहमीच केलं त्याने. मी सगळं सावरायचा निस्तरायचा प्रयत्न करायचा आणि त्याने याच्यात पाणी फिरवायचं. अरे त्या मंजिरी वाघमरेने मला पाहिलं असणार, तिला संशय आला असणार. डॅडी साहेब कुठे आहे तो? कुठे आहे मला सांगा. मी आत्ताच्या आत्ता त्याच्या इथे जाते आणि त्याला बघते बरोबर. तू काय त्याला बोल नकोस. त्याला मी समज दिली आहे. 2 कानाखाली लावल्यात मी त्याच्या. त्याला पाठवलंय पुन्हा आपल्या महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवर. तू आता काही बोलून घोळ घालू नकोस आता. सत्या, सत्या, सत्या कुठं आहेस रे? सत्या, सत्या. वाघमारे कोण आहे? वाघमारे मी आहे. हो मारताय काय? तू आहेस होय? घाबरले मी. कधीपासून आवाज देते आणि कुठे गेला होतास? इथं लाईट गेले, एवढी भूक लागले, काय करायचं आता? वाघमारे कंदीलच लावतोय मी. 1 मिनिट थांबा, फक्त 1च मिनिट द्या. निसारे गरे जरे गरी जरे गाडो गरे 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 वाघमारे रात्रीच्या अंधारात चंद्राला बघून कसं वाटतं ना, एकदम भारी. मन कसं एकदम प्रसन्न होतं बघा. आता मला तसंच वाटतंय. असं वाटतंय की त्या अंधारात चंद्र समोर येऊन बसलाय माझ्या. मी आणि चंद्र जरा जास्तच होते असं नाही वाटत? जास्तच काय वाघमारे? उलट ना मला शब्द सुचत नाहीयेत, म्हणून तुम्हाला चंद्राची उपमा देतोय. नाहीतर अख्खी कविता लिहिली असते तुमच्यासाठी. बास झालं आता. जेव आता. सांग कसं झालं. काय झालं? खा की. आधी तुम्ही खा. निसारे गरे सरे गम गरे निसारे गरे सरे गम गरे कसं झालंय? वा वाघमारे, अहो कसलं भारी झालंय. एकदम फर्स्ट क्लास. अहो तुम्ही एवढ्या प्रेमानं बनवलेलं हे पिठलं भाकर आहे ना, पंचपक्वानाला सुद्धा मागं पाडेल बघा. सत्या आज जरा जास्तच कौतुक करतेस असं नाही वाटत? म्हणजे मगाशी चंद्राची उपमा दिलीस, आता जेवणाचं एवढं कौतुक करतेस. अहो आता जेवण भारीच झालंय, फर्स्ट क्लासच झालंय, मग कौतुक करायलाच पाहिजे ना. आणि मुळात ना नवऱ्यानं बायकोचं कौतुक करताना कंजूसपणा करूच नाही, या मताचा मी माणूस आहे बघा. चांगलं मत आहे.
जगातल्या सगळ्या नवऱ्यांचं ना हेच मत असलं पाहिजे. तू शिकवणे घायला सुरू कर नवऱ्यांच्या. हा, वेळ मिळाला की लगेच करतो. काय झालं, खडा लागला? मीठ जास्त झालं का, काय झालं? वाघमारे, मगाशी तुम्ही घास भरवला बरोबर, आणि आता मी स्वतः हातानं खाल्लं, पण माझ्या हातानं खाण्यात ना ती मजाच नाही आहे. तुम्ही भरवता का अजून? म्हणजे कसं टेस्टी बी लागेल आणि 2 घास जास्त बी जातील. आत्ता आली ना चव. क्या बात है. काय तात्यासाहेब, ते सत्यान मंजू नाही सापडलेत. आम्हाला चकवा देऊन कुठं गायब झालेत काहीच कळलं नाही. आणखी 4 ठिकाणी शोधायचं ना. मग ते मला पाहिजेत. ती मंजिरी वाघ म्हणजे तो सत्या मला पाहिजे. जिवंत मेलेले कसं त्यांना आणल्याशिवाय माझ्या पुढ्यात उभं राहायचं नाही अजिबात. निघा. बर. 1 मिनिट, कुठेही जायची गरज नाहीये. का काय झालं? डॅडी साहेब, तुमच्या माणसांकडून काही घडणार नाहीये. हे नाही पकडू शकणार आहेत सत्य आणि मंजूला. मी एक काम करते, मी माझी माणसं कामाला लावते. लवकरच ते दोघंही तुमच्या समोर उभे असतील. यांना पाठवा घरी आणि आपण पण आता निघूया घरी. चला. काय झालं डॅडी साहेब, कसला विचार करताय? चला ना घरी. त्या सत्या आणि मंजूला त्वरित पकडणं फार गरजेचं आहे. ते आपल्या घरातून रिकाम्या हाताने नाही गेले. माझ्या गुन्ह्याची फाईल घेऊन गेलेले, पुरावे घेऊन गेलेले. तुझ्या आईला गायब केले त्यांनी. डॅडी साहेब, आत्ता सांगताय तुम्ही मला हे सगळं? हो, आधी सांगायचं ना, मी लगेच नाकाबंदी लावली असती. नको. आणि त्यांना कळलंय आर्यनचं माझं काय नातं आहे. उगीच त्यांना तुझ्यावरही संशय यायचा नको. बस झालं आता. मला ना कंटाळा आलाय हा कुत्र्या मांजराचा खेळ खेळून. आपण कायम आपले पत्ते उघडे नको पडायला म्हणून सावध राहून सगळ्या गोष्टी करत होतो. पण आता त्यांना सगळं कळलंच आहे, तर सावध राहण्यात काही अर्थच नाहीये. आता आपण हा विषय कायमचा संपवूनच टाकू. कौतुक केवळ कौतुक. बरोबर आहे तुझा. मंजिरी वाघमारे आणि सत्या यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे आता. सत्या, आज खरंच लई समाधान वाटतंय बघ. कितीतरी दिवसांनी आपण असं एकत्र बसून जेवतो. हा सगळा गोंधळ संपून कधी एकदा रोज रात्री हे क्षण आपल्या वाट्याला येतील ना, त्याची वाट बघते मी. वाघमारे, खरं तर आता संकटांची सवय झाली आपल्याला, पण या संकटांना तोंड दिल्यानंतर हे जे असे क्षण आपल्याला अनुभवायला मिळतात ना, यातच खरं समाधान वाटतंय मला. आणि हेच क्षण संकटाशी लढण्यासाठी दुप्पट बळ देतात आपल्याला. अगदी खरे. आजवर एकमेकांसाठी लढलो आपण. वेळ प्रसंगी आपापले जीव धोक्यात घातले एकमेकांसाठी. सत्या, आज ती फाईल आणि मानिनी मॅडम सापडल्या ना, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतं. मला बी तसंच वाटतंय. पण वाघमारे, तुमचा यो आनंद बघून ना
मला अर्धी नाही, पूर्ण लढाई जिंकल्यासारखं वाटतं. काय रे? मग किती भरवलंय मला, अख्खं गाव जेवण घाललं माझ्या तोंडात. थांबा आता मी भरवतो तुम्हाला. लगेच बदला घेता तुम्ही वाघमारे, हा मग? लगेच. काय झालं बोंबलायला? भूत 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 म्हणे. बायको काय भूत दिसते होय तेव्हा? हे घरातील बायकोचा चेहरा विसरायला होतोय पार. अगं सपने तोय, मला वाटलं हाडोळ बिडोळ शिरली का काय घरात. शांतपणा. बायको काय हडळ दिसते होय तेव्हा? लाज वाटू दे रे, लाज वाटू दे जयद्या. अरे एवढी नक्षत्रासारखी सुंदर बायको मिळालीये, काही कदरच नाहीये बघ तुला. अगं माझा कदरेचा कदर असलेला गंधी मेळा. अगं आहे ग, मला कदर आहे तुझी. हा ठीक आहे ठीक आहे. मी एवढ्या रात्रीचं कुठे गेला होता आपण? काय म्हणली? बैऱ्या, हे सारखं चाललंय तुझं आजकाल. मी विचारलं की कुठे गेला होता एवढ्या रात्रीचा? हा ग सपने, तुझा नवरा आता काम करतो. अगं एवढं ओझ आहे माझ्या खांद्यांवर कामाचा, असा वाकलोय मी, दिसत नाही तुला? मीटिंग वगैरे असतात माझ्या बाहेर. एवढं तर कुठे गेला होता रात्रीचा एवढा खड्डे खाण्याला? एवढ्या रात्रीची मीटिंग असतात होय तेव्हा? काहीतरी उगाच सांगू नको मला, खरं खरं सांग कुठे गेला होता रात्रीचा? ते सपने अगं काय दे अगं इथं कुठं आता थांब, मला फ्रीज तरी होते. तसलं काही नाही मूर्ख. बघू इकडे ये. ए नालायके, अगं वास घेतेस तोंडाचा माझ्या. काय दारू बिरू फिरवलं नाहीये मी. आणि तुझा नवरा काय असा आहे का रे, वाटलं का तुला बाटलीचा नादाला लागायला? ठीक आहे ठीक आहे. बाटलीचा नाद नाहीये, पण अरे सर्दी झाली आहे काय रुमाल? शानपणा. बाईचा वगैरे नाद नाही ना विचारते मी. अगं सपने जरा काहीतरी वाजव. घ्या नाकात कोंबा, कोंबा नाकात शिरता अजून, कोंबा कोंबा. अरे कुठल्या बाईचा शेणचा वास. शेणचा वास म्हणे. एक घामाचा वास येतोय. एखाद्या माणसाने घेतला का नाही, फेट येऊन पडेल खाली. ट्रेन पडायला खाली कोणी घ्यायला सांगितलेला मग तुला वास? सगळ्या घामाचा वास येतोय. मी भेटते एवढ्या रात्रीचा घाम तरी कसा आलाय? खरं खरं सांग, कुठे गेला तर हमाली कामं करायला रात्रीची? अगे बधीर, काय हमाली कामं केल्यानंतरच घाम येतो असं होतं का कुठं? अगं सपने, मला किती ताप आला होता माहितीये का तुला काम करून. शेवटी गोळी घेतली मी आणि मग असा दुरदुरून मला घाम आला आणि मग आता मला जर बरं वाटतंय. तापाला तोय. आता मला एक सुद्धा प्रश्न विचारू नको, मी आता झोपतो. तापाला तोय पण परत प्रश्न विचारला. ठीक आहे ठीक आहे, झोप झोप. असं कसं अचानक तापाला? परत प्रश्न. माझं माझं चाललंय, तुला नाही बोलत आहे. असं कसं एकदम तापाला? ते काही नाही, जीपीचे काहीतरी लपवत आहेत माझ्यापासनं. बायको म्हणून मला काहीतरी शोध काढायला पाहिजे याचा.
वाघमारे एवढा कसला विचार करते? थंडी खूप आहे ना, मला वाटते मी आजारी पडते आज. काय? अहो असं कसं आजारी पडाल तुम्ही? एवढी शेकोटी गेले इथं. आणि शेकोटी रात्रीत विजली तर तू काय रात्रभर जागून एक एक लाकडं जाळत बसणारच? वाघमारे शेकोटी विजली तरी मी आहे की तुमच्या बाजूला. तेव्हा आत्ता जे घडलं ना तर असंच रात्रभर घडत. बघा यांची बी हीच इच्छा आहे की आपण एकमेकांपासून दूर नाही झालो पाहिजे.